आपल्या भाषेला अबला म्हणणं चूक. तिला नुसतं सबला करून उपयोग नाही, तर त्या सबलेनी सगळ्या भूगोलाच्या सीमा ओलांडून दुसऱ्या देशांमध्ये जाऊन स्वतःला प्रस्थापित करणं ही आजची काळाची गरज आहे. आणि त्यासाठी ही अर्थसत्ता, व्यापार सत्ता महत्त्वाची आहे. ती एकेकाळी आपल्याकडे होती. म्हणजे 11व्या शतकातलं एक ओल्ड जर्मन टेक्स्ट आहे. राजपुत्राला मोठं करत असताना त्याला जे शिक्षण दिलं जातं की तू बसलं कसं पाहिजेस, उठलं कसं पाहिजेस, तुझी देहबोली कशी पाहिजे, तर त्या ग्रंथात 2 ओळी आहेत. हे पहा राजपुत्रा, त्या दूर देशी कुठेतरी एक भारत नावाचा देश आहे, तिथे सोनं, हिरे, मोती, माणकं इतक्या मोठ्या प्रमाणात मिळतात की तिथले लोक अंगा खांद्यावर, नाकात, कानात सगळीकडे मोती आणि हिरे घालून फिरतात. पण तू या गरीब देशात जन्माला आलायस, जर्मनी नावाच्या. तुझ्या नाकाखाली जर का काही घाण असेल तर त्याच्याकडे लोक मोती म्हणून बघणार नाहीयेत. म्हणून तू नाक तुझं स्वच्छ ठेव. म्हणजे त्या काळात भारताचा असा उल्लेख होता. म्हणजे आपल्याकडे कधीतरी ही व्यापार सत्ता होती. आणि ती आजचे कितीही IT चे क्षेत्र म्हणत असलं आमच्याकडे आता, तेव्हा मी त्यांना एकच प्रश्न विचारते, असा एक IT प्रॉडक्ट मला सांगा की जो भारतात तयार झाला आणि तो आपण जगभर विकतो. आपण फक्त सर्व्हिस करतो इथे लोकांची.